हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि आता 10 मिनिटापूर्वी मी उठले आणि आता 8:30 काहीतरी वाजले असतील. आज लेटच उठले कारण आज मुलींना शाळेला सुट्टी आहे. कारण 2 दिवस कंटिन्यूस इतका पाऊस पडतो इकडे, भरपूर म्हणजे भरपूर पडतो आणि आता देखील खूप पडतो आहे. बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडाफार आवाज येईलच पावसाचा. सो म्हटलं चला आज थोडं लेटच उठूया. आणि नाश्त्याला देखील मी आता पावभाजी बनवणार आहे. फक्त बटाटा वापरून पावभाजी मी बनवते. याआधी ही रेसिपी जी आहे मी शेअर केलेली आहे बऱ्याच वेळा, पण जे न्यू मेंबर्स आहेत, न्यू सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी मी थोडंफार शूट करेलच. सो चला आजचा दिवस कसा जातो बघूयात. आणि 1-2-3 कामं जी आहेत मी नेमून ठेवलेली आहेत तीही मला पूर्ण करायची आहे. तर आता मी पावल्या भेंडची वाट बघते कारण हा जो टाईम आहे भरपूर पावले येतात. आता आपल्या भागाला कसं भाकरी चपाती हे सगळं आपण खातो, तसं इकडं गोव्यामध्ये ना मोस्टली जे आहेत पाव खातात. सो सकाळी आणि इव्हनिंगला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला भरपूर पावले येतात. सो त्यांचीच मी वाट बघते आहे. बहुतेक पावसामुळे कोणी येत नाही आहे, नाहीतर यावेळेस भरपूर असे येतात काटतात. सो तेच मला आता पाव घ्यायचे आहे. पावभाजीसाठी बघूया येतात तर पाववाले, नाहीतर मग शॉपमध्ये जाऊन मला पाव आणावे लागते. या टाईमला ना इतके पाववाले येतात ना, पण आज एकही पाववाला दिसत नाही आहे. बहुतेक पाऊस असल्यामुळे कोणी येत नाही आहे. बघते आणखी थोडा वेळ वेट करते, नाहीतर मग मला शॉपवर जाऊन आणावं लागणार आहे. ह्या कुंड्यांना इकडे ट्रान्सफर केल्या कारण ना इकडे जास्त पाऊस लागतो. सो ते पाणी जास्त म्हणजे झाडांना जास्तही पाणी झाले की ते खराब होतात. 1-2-3 झाडं माझी खराब झाली. सो मी इकडच्या त्या इकडे ट्रान्सफर केलेल्या आहेत सध्या. पाऊस कमी झाला की मग नंतर मी परत त्यांना इकडे ट्रान्सफर करेन. तर इथं मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि बटाटेही ठेवून दिलेले आहेत. तर तुमच्याही घरी असं होतं का की लहान मुलं उठली की त्यांना थोडं अंजारावं लागतं, गोंजारावं लागतं, म्हणजेच काय त्यांना एक्स्ट्रा थोडं प्रेम करावं लागतं. तर रुही उठली की तिला 1-2 मिनटं असं घेऊन बसावं लागतं, तिला एक्स्ट्रा प्रेम करावं लागतं. सो चला आता मी पावभाजीची रेसिपी जी आहे तुमच्याशी शेअर करते. मी बटाटे उकडून घेतले होते, ते बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत आणि इथे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे. आता या सगळ्याची मी पेस्ट करून घेणार आहे. त्याचबरोबर कांदा आणि टमाटर मी जे आहे प्रत्येकी एक मोठा कांदा आणि एक मोठा टमाटर घेऊन ते बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये कांदा घातलेला आहे. कांदा लालसर झाला की त्यामध्ये मग मी जी पेस्ट बनवून घेतली आहे ना ती घालणार आहे. कांदा आणि टमाटरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर कांदा लालसर झाला की त्यामध्ये मी आता इथे जे आहे टमाटर घातलेलं आहे. थोडा एक्स्ट्राच कांदा मी चिरून घेतला होता कारण नंतरही मला लागणार आहे वरून घालण्यासाठी. सो आता इथे मी जे आहे टमाटर घातलेलं आहे आणि व्यवस्थित सगळं परतून घेणार आहे. आणि टमाटर शिजण्यासाठी यामध्ये मी थोडंसं आता मीठ देखील घालेन जेणेकरून ना टमाटर पटकन शिजून जाईल. आता हे मिश्रण व्यवस्थित जे आहे परतून झालं की त्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतली आहे ना आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, तर ती पेस्ट आपल्याला घालायची आहे. आणि ही पेस्ट खूप महत्त्वाची आहे या पावभाजीमध्ये. म्हणजे या पावभाजीमध्ये ना आपण ना कोणते एक्स्ट्राचे भाज्या वापरणार आहोत, ना कोणता एक्स्ट्राचा मसाला वापरणार आहोत. फक्त कांदा, टमाटर, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची. सो आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची जी पेस्ट आहे हे चारही घटक असलेच पाहिजे. हे चारही घटक खूप महत्त्वाचे आहेत. सो यांची पेस्ट करून घ्यायची आणि ती त्यानंतर यामध्ये घालायची आहे. तर अगदी फाईन पेस्ट मी बनवून घेतली होती, बघू शकता. तर ती आता यामध्ये मी घातलेली आहे. आणखी एक मिनटापर्यंत व्यवस्थित ती तेलामध्ये परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा जो कच्चापणा असतो तो जाईल. आता ही जी रेसिपी आहे ना बऱ्याचदा मी माझ्या चॅनलवर जी आहे शेअर केलेली आहे. कारण ही रेसिपी आमच्या घरी ना 15 दिवसातून एकदा तरी बनते आणि सगळ्यांच्याच खूप आवडीची आहे. आणि जे माझे ब्लॉग्स आधीपासून पाहत आहेत ना त्यांना ही रेसिपी माहीत असेल. मी बऱ्याचदा जी आहे शेअर केलेली आहे.
सो व्यवस्थित ते वाटण जे आहे परतून झालं की त्यामध्ये मी आता आमचा घरचा जो लाल तिखट मसाला आहे ना तो घातलेला आहे आणि परत थोडंसं मीठ घातलेलं आहे. आधी फोडणीतही थोडंसं मी मीठ घातलं होतं, त्यानंतर मग जे बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत ना ते यामध्ये घालायचे आहेत. 1 मिनटंभर जे आहे व्यवस्थित त्या फोडणीमध्ये व्यवस्थित बटाटा आपल्याला परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळ्या बटाट्याला ते मिश्रण लागलं पाहिजे आणि व्यवस्थित जितक्याही गाठी वगैरे असतील ते आपल्याला प्रयत्न करायचा आहे की बटाटा मॅश करून घ्यायचा, कारण कितीही आपण तो मॅश केला तरी थोडंफार तो फोडणीमध्ये घातल्यानंतर घट होतोच. त्यानंतर जे आहे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि इथे मी पाणी गरमच वापरते. गरम पाणी घातलं की थोडा कलर छान येतो. सो गरम पाणीच वापरायचं आहे. जितकी तुम्हाला क्वांटिटी हवी आहे, जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा कमी जास्त वापर करू शकता. पातळ हवं असेल तर एक्स्ट्रा पाणी घालायचं, दाट हवी असेल पावभाजी तर कमी पाणी घालायचं. सो इथे झटपट अशी ही पावभाजी तयार होते फक्त आणि फक्त बटाटा वापरून. ना पावभाजी मसाला, ना एक्स्ट्रा काही भाज्यांचं म्हणजे एक्स्ट्रा काही भाज्या आणाव्या लागतील असं काहीच नाही आहे. अगदी झटपट आणि ट्रस्ट मी खूप चविष्ट बनते ही पावभाजी. जेव्हापासून मी ही पावभाजी बनवते आहे, जवळजवळ 5-6 वर्ष झाले मी ही अशा प्रकारे पावभाजी बनवते. तेव्हापासून मी एक्स्ट्राच्या भाज्या घालून वगैरे कधी बनवलेलीच नाही आहे. त्याआधी मी बनवायची एक्स्ट्रा भाज्या वगैरे घालून, पण जेव्हापासून मी ही रेसिपी शिकले आहे ना तेव्हापासून फक्त आणि फक्त बटाटा वापरूनच मी जी आहे पावभाजी बनवते आणि दुसऱ्यांनाही तसंच सजेस्ट करते. It helps the speaker lead his audience into the scene he describes by creating an imaginary picture. Usually it's something that moves. तर हे जे प्लांट आहे ते आमच्या शेजाऱ्यांनी मला दिलं होतं आणि याचं नाव काय आहे मला माहीत नाही ॲक्च्युली. आणि याला थोडी थोडी काटे आहेत आणि अशी फुलं. अगदी छोटंसं प्लांट दिलं होतं आणि आता बऱ्यापैकी ते बहरलं आहे. आणि त्यानंतर हा चिनी गुलाब मी लावलेला आहे. त्यानंतर हे हळदीचं देखील प्लांट लावलेलं आहे. आणि मला तितकीशी काही प्लांट्सबद्दल माहिती नाही आहे, पण आवड आहे त्यामुळे मी लावत असते आणि पुरेपूर प्रयत्न करत असते की त्यांना जगवायचा. हॅलो, वेलकम बॅक. तर मागे मी एका शॉर्ट्समध्ये तुम्हाला जे आहे शेअर केलं होतं की मी जे आहे चाकूचा सेट म्हणजे नाईफचा सेट आणि त्याचबरोबर स्पूनचा सेट घेतला होता मीशोवरून. मला पर्सनली विचारलं होतं की याची क्वालिटी कशी आहे, आफ्टर यूज कसं म्हणजे शार्पनेस आहे की नाही. तर तेच मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे. थोडक्यात काय त्या प्रोडक्ट्सचा आफ्टर यूज रिव्ह्यू मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नव्हता त्यांच्यासाठी. तर हे जे आहेत हे पॅक ऑफ 3मध्ये नाईफ मला भेटले होते. मीशोवरून मी घेतली होती अराऊंड 220च्या आसपास काहीतरीचं अमाऊंट होतं. मी वरती स्क्रीनशॉट तुम्हाला देईनच इथे बाजूला. त्यानंतर ही स्पून जे आहेत ही पॅक ऑफ 4 मला भेटले होते आणि हे 100च्या आसपासच काहीतरी मला भेटले होते. सो मला बऱ्याच जणांनी यांचा आफ्टर यूज काय रिव्ह्यू असेल तो गेम म्हटलं होतं. सो म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते मी. तर हे पॅक ऑफ 3मध्ये मला रिसीव झाले होतं. तर हे 2 जे नाईफ आहेत ना चाकू आहेत ते मी लगेच जे आहे यूजला काढले होते. सो जास्तीत जास्त मी स्टार्टिंगला हा जो आहे नाईफ यूज करत होते, चाकू यूज करत होते आणि आफ्टर एक 15 दिवसानंतर याचं शार्पनेस थोडंसं कमी झालं. मग त्यावेळेस ना मी कच्चा फणस कापला होता याने. सो याची जी आहे छोटा चाकू आहे याची शार्पनेस होती बऱ्यापैकी, पण याची ना या नाईफची थोड्या दिवसांनी कमी झाली शार्पनेस. मग मला त्यावेळेस काय वाटलं की मी याने जो आहे कच्चा फणस कापला होता. मग कच्च्या फणसला कसं चीक वगैरे असतो ना तो, त्यामुळे जे आहे याची शार्पनेस गेली वगैरे असेल असं मला वाटलं. सो थोड्या दिवसानंतर मी हा चाकू काढला. तर याचीही थिकनेस नाही शार्पनेस जी आहे एक 15-20 दिवसांनी थोडीशी कमी झाली. सो या दोन्ही चाकूची शार्पनेस म्हणजे वापरानंतर एक 20-25 दिवसानंतर कमी झाली. पण हा चाकू मी कंटिन्युअसली वापरते आहे, हा छोटावाला. याची शार्पनेस जी आहे तशी म्हणजे ॲज इट इज आहे. आता याच्यामध्ये काय लॉजिक आहे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की मी हे 240च्या आसपास घेतलं होतं. सो त्या रेंजमध्ये मला क्वालिटी तरी मला बरीच वाटते. खरं मी 500चे पण नाईफ जे आहेत बघितलेले आहेत, चाकू बघितलेले आहेत ज्यांची शार्पनेस महिन्याच्या आतच कमी झालेली आहे. सो आहेत ओके क्वालिटी आहे. मी जास्त वाव पण नाही म्हणणार. आणि कम्पेअर टू प्राईस म्हटलं तर जे आहे चांगलीच म्हणावी लागेल. सो आहे ओके, तुम्ही घेऊ शकता. आणि एवढंच की आपल्याला एक नाईफ शार्पनर देखील घ्यावं लागणार जेणेकरून आपण वारंवार जे आहे चाकूना धार काढून घेऊ शकू.
सो हा चाकू तरी परफेक्ट आहे, म्हणजे अजून याची शार्पनेस कमी झालेली नाही आहे, अजिबात जशी होती तशीच आहे. देन हे जे आहेत स्पून, तर हे स्पून जे मला पॅक ऑफ 4मध्ये रिसीव झालेले आहेत. जवळजवळ 110 की 100 अशा आसपासच मला जे आहेत किमतीमध्ये हे भेटले होते. 4 स्पून मला भेटले होते, हे गोल्डन कलरचे. आणि ॲक्च्युली मी ना हे जे आहे व्हिडिओजच्या पर्पजनेच जे आहे घेतले होते, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओज बनवेन ना त्यावेळेसच हे वापरेन असं मी ठरवलं होतं. पण ज्या दिवशी मी पार्सल ओपन केले ना त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत मुलींना जे काही खायचं असतं ना त्यांना ह्याच स्पूननीच खायचं असतं. एका आठवड्याभरातच याचे पैसे फिटून गेले होते असं म्हणायला हरकत नाही. आठवडा काय 4 दिवसातच याचे पैसे फिटून गेले होते म्हणायला हरकत नाही, कारण इतका वापर मुली या स्पून्सचा करतात. सो यांची क्वालिटी म्हणजे ज्या दिवशी मला हे पार्सल भेटलं होतं ना त्या दिवशी जसा यांचा कलर होता सेम तसाच कलर आहे, थोडाही कलर चेंज झालेला नाही आहे. तर याला तुम्ही कोणता कलर वापरला आहे देवचा नाही, पण अजिबात त्यांचा कलर जे आहे उतरला नाही आहे. मला शंकाच होती, म्हणजे इतक्या कमी रेटमध्ये इतके 4 स्पून भेटत आहेत आणि गोल्डन कलरचे भेटत आहेत, सो त्यांचा कलर उतरेल वगैरे असं वाटलं होतं, पण नाही, अजिबात त्यांचा कलर उतरलेला नाही आहे. सो हे स्पून तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि चाकूचं म्हणजे नाईफचं जर विचारलं तर तेही मला 240च्या आतच जे आहे भेटलं होतं. 240 230 असं काहीतरी जे आहे भेटले होते. आता पॅक ऑफ 3 मला ते भेटले आहे. त्यातला एका चाकूची शार्पनेस जी आहे ह्या छोट्या चाकूची शार्पनेस ॲज इट इज आहे, जशी होती त्याप्रमाणे आहे. ते मोठे 2 चाकू आहेत त्यांची शार्पनेस थोडीफार मी कमी झाली आहे, नाही म्हणणार नाही, कमी झालेली आहे त्यांची शार्पनेस. सो मला असं वाटतं की खूप जास्त चांगल्या कंपनीचेही चाकू मी पाहिलेले आहेत ज्यांची शार्पनेस 15 दिवसही टिकलेली नाही आहे. आता 500च्या वर म्हणजे 500पेक्षाही जास्त किमतीचे चाकू पण मी पाहिलेले आहेत ज्यांची शार्पनेस 15 दिवसही टिकलेली नाही आहे. तर हे तर मला फक्त 240च्या आसपास तेही 3 चाकू भेटलेले आहेत. तर ते इतक्या कमी रेटमध्ये आणखी काय आपण जे आहे क्वालिटी एक्सपेक्ट करू शकतो. सो मला वाटतं रेटच्या मानाने चाकूही बरेच आहेत तसे, एवढंच की आपल्याला या चाकूमध्ये मध्ये थोडी धार काढून घ्यावी लागणार. सो तुम्ही चेकआउट करू शकता. या दोन्ही प्रोडक्ट्सची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईनच. आणि हे तरी माझी पर्सनल फेवरेट आहे, हे तर तुम्ही 100% तुम्ही हे घेऊ शकता. याची मी लिंक तुम्हाला खाली देते, दोन्ही प्रोडक्टची लिंक तुम्हाला खाली देते. आणि हा रिव्ह्यू तुम्हाला नक्कीच युजफुल पडेल असं मला वाटते. तर चला, आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते. आशा करते हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करूनच जा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.